आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाले असून नवी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली। यावेळी रोहित पवार यांनी मोठी घोषणा करत महागाई विरोधात राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगितले। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून सरकारला जागे करण्यासाठी पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी आमदार रोहित पवार यांनी महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला। पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी महागाई विरोधात राज्यभर आंदोलन करण्याची मोठी घोषणा केली। इंधन, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली, अन्यथा राज्यभर तीव्र जन आंदोलन उभारले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। शरद पवार गट यांच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, जयंत पाटील साहेब असतील, आव्हाड साहेब असतील व तसंच या शहराचे अध्यक्ष आमले भाऊ आहेत, या सर्व आणि तिथे असणारे पदाधिकारी, सामान्य नागरिक यांच्या माध्यमातून एक खूप मोठं आंदोलन आम्ही लोकांच्या वतीने नवी मुंबईमध्ये करणार आहोत। हे आंदोलन कशासाठी करत आहोत तर मोठ्या प्रमाणात महागाई जी वाढलेली आहे आणि ती महागाई वाढल्यामुळे मिडल क्लास असतील, सामान्य लोक असतील, यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी वाढत चाललेल्या आहेत। त्याच्यामध्ये पेट्रोलचे दर, डिझेलचे दर, त्याच्याचबरोबर घरगुती गॅस असेल नाही तर कमर्शियल गॅस असेल, त्याचे दर जे वाढलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना जी अडचण येते आणि ती अडचण लोकांना बोलता येत नाही, तर लोकांच्या वतीने आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून लोकांचा रोष त्या ठिकाणी व्यक्त करणार आहोत। त्याच्याचबरोबर इतरही काही शहरातले जे मुद्दे आहेत ते आपापले नेते त्या भागातले जे तिथं आल्यानंतर व्यक्त होतील। त्यामुळे शहरी भागातल्या लोकांना, सामान्य लोकांना आणि जसं शहरी भागातल्या लोकांना ही अडचण आहे तसंच तमाम महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना ही अडचण आहे। त्यामुळे महागाईच्या विरोधात एक खूप मोठं आंदोलन नवी मुंबईमध्ये आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी करणार आहोत, लोकांच्या वतीने करणार आहोत आणि हे आंदोलन नक्कीच मोठं होणारच। त्याच्याचबरोबर आमचं म्हणणं आहे की झोपलेल्या सरकारला जागं करायचं असेल, नाही तर झोपलेलं सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करायचं असेल तर कुठं ना कुठंतरी काहीतरी मोठं करावं लागतं। त्यामुळे आम्ही विचार केलाय की आम्ही जो मेन हायवे आहे नवी मुंबईचा तो लोकांच्या वतीने त्या ठिकाणी अडवणार आहोत। दादा, कुठेतरी रस्ता रोको तुम्ही करणार आहात, मात्र पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आज जर आपण बघितलं तर पत्रकारांना सुद्धा जर ओपनली व्यक्त व्हायचं असेल तरी त्यांना परवानगी दिली जात नाही। त्यामुळे या देशामध्ये, या राज्यामध्ये अघोषित आणीबाणी आहे, पण तरी सुद्धा पोलिसांनी काही सांगितलं असेल, किती आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला असेल तरी सरकारला जाग करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी आक्रमक करावं लागतं आणि लोकांना आक्रमक होता येत नसेल, कारण का त्यांना दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच काही अडचणी असतात, रस्त्यावर त्यांना तसं उतरता येत नाही। पण आज लोकांनी खूप चांगला पाठिंबा आम्हाला दिलाय आणि देतील असा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळे कुठं ना कुठंतरी लोकांचा रोष हा आपापल्या पद्धतीने आंदोलन करून व्यक्त होणं ही आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार या ठिकाणी आम्ही बजावणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखाची सरकारने कर्जमाफी केलेली आहे, मंत्रिमंडळात असा निर्णय देखील झालेला आहे। मात्र आदित्य ठाकरे असं देखील म्हणतात की आमच्या सरकारने देखील केली होती, मात्र आम्ही होर्डिंगबाजी कधी केली नाही। होर्डिंगबाजी हा विषय वेगळा राहिला, पण ही जी कर्जमाफी दिलेली आहे ती तर फसवी कर्जमाफी आहे। चांगली मनापासून कर्जमाफी करायची असते त्याला नियत चांगली लागते, पण हे सरकार फक्त दिखावापणा करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। ही कर्जमाफी देत असताना त्यांनी इतक्या अटीतटी टाकल्यात। आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा कर्जमाफी दिली होती अख्ख्या देशाला तेव्हा कुठली अट टाकली नव्हती। जेव्हा कोविडच्या काळामध्ये आर्थिक अडचण असताना सुद्धा लोक अडचणीत आहेत, लोकांना आपल्याला मदत करायची, तेव्हा बिना अट आपण त्यावेळेस कर्जमाफी दिली होती आणि 100% शेतकरी त्या निकषात जे बसत होते त्यांना लगेचच्या लगेच तिथं पैसे मिळाले होते। 2017ला जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं, इतक्या अटी टाकल्या होत्या की त्या अटी वाचता वाचताच लोक बेहाल झाली होती आणि बऱ्याच लोकांना त्यातून सुद्धा वगळण्यात आलं होतं। काल सुद्धा आपण जी काही कर्जमाफी ती डिक्लेअर झाली त्याचा जर अभ्यास केला
त्याच्यामध्ये जे काही प्रलंबित कर्ज आहेत शेतकऱ्याचे, त्याच्यामध्ये सुद्धा अटी टाकल्यात. ती अट काय आहे की समजा जर 2019ला काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर त्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयाची कर्जमाफी. एक तर सरकारने समजून घेतलं पाहिजे, त्यावेळेस शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत होते. आणि मग अडचणीत असणारा शेतकरी त्यावेळेस जर आपण बघितला तर या राज्यातले 90% शेतकरी अडचणीत होते. त्यामुळे 90% शेतकऱ्यांनी म्हणजे 33 लाख शेतकऱ्यांनी त्यावेळेस कर्जमाफीचा लाभ घेतला होता. लाभ नाही, तो त्यांचा अधिकार होता जो सरकारने त्यांना मदत त्या ठिकाणी केली होती. आता मग 33 लाख शेतकऱ्यांनी ती मदत तिथं घेतली असेल तर त्याचा अर्थ त्यांना तुम्ही फक्त 50,000 रुपयेच तिथं देणार आहात. त्याच्यात पण त्यांनी अट अशी टाकलेली की समजा 1 लाख तुमचे जर ड्यू असतील, नाहीतर तुमचे कर्ज तिथं कर्ज थकीत असेल 1 लाख रुपयाचं, तर आधी 50,000 भरा, मग मी तुम्हाला 50,000 देतो. म्हणजे OTS सिस्टम त्यांनी आणली की म्हणजे हॉस्पिटलमध्ये गरीब माणूस गेल्यानंतर आधी पैसे भर, मग तुला ट्रीटमेंट करतो, अशी भूमिका दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे. असे 33 लाख त्याच्यामध्ये सर्व शेतकरी आहेत. 90% शेतकरी या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी येतात. म्हणजे कुठं ना कुठंतरी अप्रत्यक्षपणे बँकेची वसुली करण्याचा प्रयत्न सरकार तिथं करतंय. फक्त 50,000 रुपये. अहो, ह्या 50,000मध्ये या लोकांचं काही त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे पूर्णपणे ही फसवी कर्जमाफी त्या ठिकाणी आहे. आणि आधीचे म्हणजे 2 लाखाचं ज्याचं कुणाचं काय भरायचं असेल, समजा त्या 2019ला ज्यांनी ते लाभ घेतला असेल, 2 लाख असेल, 1.5 लाख भरा, मग 50,000 मिळणार. 3 लाख जर कर्जबाजारी झाला असेल शेतकरी तर 2.5 लाख भरा, मग 50,000 देणार. आणि जे राहिलेले शेतकरी आहेत, जे समजा तिथं 2019मध्ये आले नव्हते, फार कमी आहेत, 10%च आहेत, तर त्यांचं कसं आहे की जर 3 लाख रुपये जर प्रलंबित असतील, 1 लाख रुपये भरा, मग 2 लाख रुपये देतो. म्हणजे सांगताना सांगतात की बिना अट आम्ही केलं. अरे पण इतक्या अटी तुम्ही टाकल्या, त्यात शेतकऱ्याला मदत होईल असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. कुठंतरी गरिबीची थट्टा केली, शेतकऱ्याची थट्टा केलेली. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.